हवामान विभागाकडून आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण पोषक आहे। पूर्व विदर्भ वगळता राज्यातील जवळपास सर्वच भाग आता मान्सूननं व्यापलेला आहे। हवामान विभागाकडून आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलाय। या काळात महाराष्ट्रात वादळाचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाकडून बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा, सांगली, अहमदनगर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। काल देखील बीडमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।